हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इथं 34 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. त्या अगोदर आपण पेपरवर बघणार आहोत. चला तर आता कटिंग बघू आपण. हे बघा, इथं मी उंचीचं माप टाकते. उंची माझी 14 आहे. त्याच्यात मी 1 इंच प्लस करून 15 टाकते. तुमच्या ब्लाऊजची उंची जशी असेल तुम्ही तशी टाकू शकता. त्यानंतर इथं पुढे मी वरती शोल्डरचं माप टाकते. शोल्डर 5.5 वर घेतलं आहे मी. त्याच्यानंतर मोंढा मी 5.5च घेणार आहे. इथून आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचे 5.5च आहे का. या दोन्ही लाईन आता आपण जोडून घेऊ. उंचीसाठी परत इथे एक मार्क करून घेते, म्हणजे आपली लाईन सरळ यावं त्यासाठी. ती लाईन सरळ ओढून घेते. आता आपण इथे मोठ्याचं माप घेतलं आहे, तिथं आपण छातीचं माप टाकणार आहे. 34चा चौथा भाग होतो आपला 9.5. इथे मी एक 9.5 मार्क करून घेते. त्याच्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन देणार आहे. त्याच्यात खालून आपली कमरचं माप टाकणार आहे. उंचीच्या याच्यावर आपण कमर आपली 8 इंच आहे. ते बॅकला टक्स मारतो त्याच्यासाठी 1 इंच घेतलं आहे मी. त्याच्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. आता आपण हे एवढे जोडून घेऊ. प्रिन्सेस कटसाठी वाढवायचं आहे आपल्याला. ते आपण नंतर वाढवू. अगोदर आपण एवढं ड्रॉ करून घेऊ. त्याच्यानंतर मोंढ्याचं माप टाकायचं आहे. फ्रंटचा 1 इंच टाकायचं आहे आणि बॅकचं 1.5 इंच टाकायचं आहे. त्याच्यानंतर गळा रुंदीचं माप टाकते मी. 2.5 इंच घेतले इथं. त्याच्यानंतर गळ्याची लांबी माझी पुढच्या गळ्याची 6 आहे. त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 6.5 मार्क करते. तुमच्या ब्लाऊजची जशी असेल गळ्याची लांबी तशी घेऊ शकता तुम्ही. खालून देखील मी 2.5 इंचच घेतले. तर हे दोन्ही जॉईंट करून घेते माप मी. गळ्याचा आकार देऊन घेते. गळा गोलच आहे. मोंढ्याचं देखील माप देऊन घेते. बॅकचं देखील मोंढ्याचा आकार देऊन घेते. दोन्ही आकार देऊन घेतले मी. आता आपल्याला आता खाली प्रिन्सेस कट ड्रॉ करायचं आहे. त्याच्यासाठी मी इथं वरतून माप घेते. बघा, वरतून आपल्याला 10.5 वर एक मार्क करायचं आहे. इथे हे बघा, इथं 10.5 एक मार्क करते. त्याच्यानंतर इथून मी 4 इंच घेते. इथे 4 घेते आणि खाली 3.5 घेते. हे बघा इथे. आता हे आपल्याला जोडून घ्यायचे हे माप. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला 2 इंच एक मार्क करायचं आहे. वरती देखील 1.5 ते 2 इंच मार्क करू शकता तुम्ही. आता हे तिरकं इथं असे जॉईन करून घ्यायचे. हे बघा, इथून आपल्याला गळ्याच्या साईडने 2.5 इंच एक मार्क करायचे. तर आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करायचा आहे. प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ केला आहे मी. हे एवढं मधलं हे कट करून टाकणार आहे. आता आपल्याला प्रिन्स कटसाठी हे बघा, खालून 1 इंच वाढवायचं आहे उंचीमध्ये. परत फक्त फ्रंटसाठी लागतं आपल्याला हे. बॅकसाठी नाही. बॅकसाठी आपण ऑलरेडी उंचीमध्ये 1 इंच वाढवलं आहे. फक्त हे फ्रंटसाठी लागतं. हा आकार आपण इथून देऊन घेऊ. खाली परत 1 इंच वाढलं ना, त्याच्यामुळे. तुम्ही अगोदर उंची घेता तेव्हा जरी घेतलं असतं तरी चाललं असतं, माझ्या लक्षात नाही राहिलं. पण जेव्हा उंचीचं माप टाकतो ना
तेव्हा घेतलं तरी चाललं असतं. आता मी इकडनं प्रिन्सेस कटच्या आकारासाठी या 2 इंचानी वरतून 1 इंच असं माप वाढवून घेते. आता आपण या लाईन जोडून घेऊ. व्यवस्थित धरून जोडून घ्यायचे आपल्याला. प्रिन्सेस कटसाठी हे देखील आपल्याला बॅकसाठी लागत नाही, हे बॅकच्या भागात आपण कट करून टाकणार. आता बघा इथं आपण जो आकार दिला आहे ना, तिथून असं वरती 1 इंचावर असं ठेवून आपल्याला अशी तिरकी लाईन जोडून घ्यायची आणि इकडनं देखील अर्धा इंच असं ठेवून गळ्याच्या साईडने इकडून हे बघा अशा प्रकारे आपल्याला क्रॉस मार्किंग करून घ्यायची. आता प्रिन्सेस कट आपला ड्रॉ झाला आहे. आता आपण कट करून घेऊ. हे बघा अगोदर मी सरळच कट करून घेते. आपलं आता बॅकचा आणि फ्रंटचे दोन्ही पार्ट इथं तयार झाले. मोंडा कट करते मी. हे बघा आता आपण बॅकचा पार्ट काढून घेऊ. बॅकच्या पार्ट आपल्याला खालून जे 1 इंच वाढवलं आहे उंचीमध्ये ते कट करायचं आहे. साईडने प्रिन्सेस कटचं देखील कट करायचं आहे. अगोदर आपण फ्रंटचं कटिंग करून घेऊ, मग आपण ती कटिंग करू. बॅकचे साईडचे हे तिरकस आपण घेतलं आहे ना माप, ते कट करायचं आहे अगोदर. त्याच्यानंतर मोंढा, हे बघा मोंढा देखील कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याचं माप कट करायचं आहे. आपण प्रिन्सेस कटचा आकार कट करू. आता हे आपण 2 मार्क केले नाही, हे देखील कट करून टाकायचे. हे बघा अशा पद्धतीने. आता प्रिन्स कटची आपली कटिंग झाली. आता मी बॅकचं जे वाढवेल होतं ना ते कट करते. खालून 1 इंच तुम्ही माप घेऊन देखील करू शकता. 1-1 इंच खालून. आता इकडनं साईडने जे वाढवेल होतं ना ते पण कट करायचं. इकडनं 2 इंच आणि वरतून 1 इंच हे देखील आपल्याला कट करून टाकायचे. आपल्याला बॅकला हे लागत नाही, फक्त फ्रंटसाठी आपल्याला ते माप वाढवून लागतात. त्याच्यासाठी तुम्ही कट करून घेतलं. आता आपल्याला बाही कट करायची. बाही कट करण्यासाठी आपण आता काय करतो, बॅकचा मोंड्याचा राऊंड मोजून घेतो. वरतून अर्धा इंच सोडलं आहे आणि हा राऊंड असा व्यवस्थित ठेवून आपल्याला मोजून घ्यायचा आहे. 9.5 आला आहे बॅकचा. फ्रंटचा देखील मोजून घ्यायचा आहे आपल्याला. एकावर एक अर्धा इंच असं ठेवायचं आहे आपल्याला. वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. हे आलं आहे 10.5. आता आपण बाही कटिंगसाठी घेणार आहोत. तर बघा बाही कट करण्यासाठी मी हा पेपर घेतला आहे. हा ही फोल्ड बाजू आहे. बाईची लांबी आपली 3.5 आहे. मी 4.5 वर 1 मार्क करते. मध्ये 2.5 इंच कॅप हाईटसाठी देते. अस्तरची बाई आहे त्याच्यामुळे मी 1 इंच प्लस केलं आहे. तर 9.5 बॅकचा किती आला होता आपल्या 9.5 1 मार्क करायचे. सरळ लाईन ओढून घ्यायची. ही देखील सरळ लाईन ओढून घेऊ. आता या 9.5 पासून मध्ये आपण शिलाई मार्जिन किती घेतली, 1.5 इंच. तर ती 1.5 इंच आपण इथं मार्क करणार आहे आणि अशी तिरकी लाईन जोडून घेणार आहे. या लाईनचा आपल्याला मध्य काढायचं आहे. बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दंड घेतला की टाकून घेते मी. दंड घेऊन 6.5 आहे. 6.5 मध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. आता आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा इथपर्यंत सरळच ठेवायचं आहे 1 इंचापर्यंत. त्याच्यानंतर खाली असा आकार देत आणायचा आहे. हे बघा
त्याच्यानंतर आता फ्रंटचं देखील देऊन घेऊ आपण. फ्रंटच्या आणि बॅकच्या दोन्ही आकारामध्ये अर्धा ते पाऊण इंच अंतर ठेवायचं आपल्याला. हे बघा आपलं देऊन झाले. आता आपण ते राऊंड मोजले होते ते इथं चेक करून घेऊ. बॅकचा आला होता 9.5. आता आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे. हे बघा इथं 9.5 आलं आहे माझं. फ्रंटचं 10.5 आलं होतं. हे बघा तर इथे व्यवस्थित ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. इथे 10.5 आलं होतं. आता हे 9.5 10.5चा एक मध्य काढायचा आणि तिरकी लाईन जोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. आता आपण बाई कट करून घेऊ. अगोदर बॅकचा कट करायचा आहे आकार, त्याच्यानंतर फ्रंटचा कट करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपली बाईची कटिंग झाली आहे. प्रिन्सेस कटच्या सर्व पॅटर्नची कटिंग झाली आहे. हे बघा बॅकची, त्याच्यानंतर फ्रंटची आणि बाहीची, एवढंच आपल्याला प्रिन्स कटसाठी लागते. हे बघा कटिंग आवडली असेल तर चॅनलला लाईक करत जा, सबस्क्राईब देखील करून ठेवा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा. धन्यवाद. शंभूज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल, कटिंग आवडली असेल तर चॅनलला एक लाईक जरूर करा. धन्यवाद.